आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि आमची कुठे बाकी पार्टी हे आहे इकडे 10 रुपये आहेत. शिवकला काय पुढे म्युझियम सिंधुदुर्ग किल्ला प्रवेश हे तिकीट आहे इथे. तर सिंधुदुर्ग किल्ल्याच्या इथे प्रवेश करण्यासाठी आपल्याला 5 रुपये हे शुल्क द्यावं लागतील आहे. आणि शिवकालीन वस्तू बघण्यासाठी आपल्याला 10 रुपये द्यावे लागतील. म्हणजे शिवाजी महाराजांच्या पुराणे वगैरे ज्या वस्तू वगैरे आहेत, तलवार हे ते जे एक म्युझियमसारखं बनवलेलं आहे, तर ते बघण्यासाठी आपल्याला आहे ना 10 रुपये फक्त द्यायचे. तर ही तिकिटाची लाईन आहे. लाईन काही तेवढ्या पुरतं असते थोडीफार. आमची पण हे पब्लिक उभी राहिलेली आहे इकडे तिकिटासाठी. शेती आहे मातीचं मांडव आहे, राजस्थानी आहे. हा त्याच्यात दाखव अजून आता पाणी टाकावं लागतं. काका हे वाजवत आहेत. एक नंबर आहे काका. असं वाटतं चिमणी ओरडते. मला तरी काय कळलंच नाही. एक नंबर मस्त. कितीला आहे ते? 100 रुपये घेत ना. शिवराजेश्वर देवस्थान असं करून आहे. शिवाजी महाराजांचं मंदिर आहे पुराणकाळी. तर आपण आता तिथे चाललोय, पण आतमध्ये आपण दाखवू शकत नाही हा व्हिडिओ, म्हणून इथूनच. मार्ग आहे तिथे पाणी वगैरे असतं आतमध्ये, गोड पाणी वगैरे. आणि हे आता आमचे लेकं कुठे चालले तर आता माहिती नाही आहे. तर चला आपण बघूया कुठे जायचं ते, कुठे नेत आहेत. हा रस्ता तर खूप उंच आहे. वर्षांनी आली आहे मी, म्हणजे खूप वर्षांनी, म्हणजे अगदी 2 वर्ष होऊन गेले. 2 वर्ष आम्ही गावाला आले नव्हतो. तुम्ही माझे काश्मीरचे व्हिडिओ बघितले असतील. एके वर्षी काश्मीरला गेलेलो आम्ही. तर त्याच्यानंतर त्यामुळे गावाला पण येता आलं नाही. आणि आता हे किल्ला मुलांना दाखवायचं आहे, परत आवड आहे म्हणून आपण किल्ल्याकडे चाललो आहे. कोणी नाही आहे आजूबाजूला बघा, दिसतंय कोणी नाही आहे. हा रस्ता हा पूर्ण भुयारी आहे आणि हा रस्ता आहे बघा. हिडन प्लेस आहे, कोणाला माहिती. हा ना, हा रस्ता कोणालाच नाही माहिती, आम्हालाच माहिती आहे. आणि आम्ही हा नेहमी येतो इकडे कधी आलो की. फोटो काढायची काम. हा आपला भरला समुद्र. तर हा रस्ता बघा, आपण हे इथून आलो. दिसलाय का तुम्हाला? दिसतंय? या गुफेतून आलो आपण बाहेर. आणि हा पूर्ण दिसतोय. इथे कोणीच नाही आणि हा मार्ग कोणालाच माहिती नाही, आम्हालाच माहिती आहे, कारण आम्ही आहो कोकणकर. आता काय झालंय माहिती का, पहिले तसं नव्हतं, म्हणजे की कुठलीही बस कुठलीही बोट पकडू शकलो असतो. पण आता तसं नाही आहे. आता फक्त ज्या बोटमधून आपण आलो आहे त्याच बोटमधून आपण जाऊ शकतो, असं केलेलं आहे. त्याच्यामुळे 1 तासाचा टाईम दिलेला, आम्हाला 1 तास होऊन गेलेत. होऊन म्हणजे अजून 10-15 मिनटं आहेत. तर आम्ही आमचे पब्लिक धावत आहेत आणि मी पण धावायचंच आहे. आता फोन ठेवला लगे धावणारच आहे, कारण का त्याच बोटीने आता मला जावं लागेल, जी नंबर सांगितला आहे ती. तर पुढे तुम्हाला मी म्हटलं ना, इकडे मला जाता नाही आलं, कारण का खूप उंच वगैरे आहे. तिथे बघायला पण वेळ लागेल, कमी कमी 2 तास तरी लागतील. तर आपण चाललो आहे. ओके, पुढे बघूया आपण काय. तर आता फिनिश झालेलं आहे. आता आपल्याला निघण्याचं आहे. निघण्यासाठी एवढंच राहिलं पाणी. माझ्यासाठी पाणी एवढंच राहिलं आहे. सगळ्यांनी पिऊन झालं, तर आता आपण पाणी पिऊया. थांब मला पिऊ दे भाई, तुम्ही थंड पाणी पिऊया. तर एंड ही आहे आपली. निघालो. आपल्याला आई, स्नेहल आणि श्रावणी हे भेटलेले आहेत. आता आपण पुढे चाललो परत आपल्या बोटीमध्ये प्रवास घराकडे जायला.
हे आपले मारुती. हो आहेत ना मासे भरपूर आहेत. आणि हे आम्ही असं इथून राहिलो. चला आता आम्ही निघालो. निघालो आता मी. चला बाय 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 राकेश. चलो